उद्या तारीख वेळ जाहीर करतो, आता ढेकळात बसूनच. लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना ललकारलं, प्रतिआंदोलनाचा इशारा. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलेलं आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधील शेतात बाज टाकून जरांगे पाटील उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. अशातच आता जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेले असून अनेकांनी प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. उद्या सकाळी ते आंदोलनाची वेळ आणि तारीख जाहीर करणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले की जर मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच राहिले आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का बसणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. उद्यापासून राज्यभरातील ओबीसी बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. जरांगे बाजेवर बसून आंदोलन करत असतील तर आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू. आंदोलनाची तारीख आणि वेळ आणि ठिकाणी याबाबतची माहिती उद्या सकाळी जाहीर केली जाईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांचं आजपासून उपोषण सुरू झालेलं आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. तर आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगे पाटील यांना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं काही देऊ नका. ओबीसी प्रमाणपत्र देऊन बोगस ओबीसी आमच्यात आले तर आमचा समाज पेटून उठेल, असं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे. बघा, मनोज जरांगेंनी जे काही आज आंदोलन सुरू केलेलं आहे, हे आंदोलन जर चालू राहणार असेल आणि ओबीसीच्या ताटातलं त्यांचं हक्क अधिकाराचं जर आरक्षण हिरावून घेतलं जाणार असेल तर आम्ही उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीनं आक्रमक असं आंदोलन, जरांगे बाजवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत. उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.